शेतजमिनीचा बांध रस्त्याचा वाद इतका टोकाला गेला की एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रस्ता मिळाला नाही। एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे महिलेला झोळीत टाकून न्यावं लागलं। झाडाझुडपातून ओक्यातून वाट काढत ग्रामस्थांना रुग्णवाहिकेपर्यंत जावं लागलं। माणुसकीला काळीमा लावणारा हा प्रकार रेल्वे स्टेशन रस्त्यावरील माळी मळ्यात घडला। आरग येथील गावाबाहेर असणाऱ्या लोकवस्तीत असण्याच्या कुटुंबियांच्या रस्ता वहिवाटीचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे। सुमारे 40 एकरांच्या डागाचा हा प्रश्न आहे। संबंधित शेतकऱ्याने वहिवाटीत असणारा रस्ता बांध घाटून बंद केला, त्यामुळे दोन्ही कुटुंबियांचा वाद तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या कोर्टात सुरू आहे। अनेक वेळा सुनावणी होऊनही रस्त्याचा निर्णय प्रलंबित आहे। गेल्या 2 दिवसांपासून गर्भवती अस्वस्थच होती। आज तीव्र वेदना सुरू झाल्या। कुटुंबियांनी रुग्णवाहिका बोलावली तेव्हा मारळी कुटुंबियांनी मंडल अधिकाऱ्यांकडे धाव घेतली। गर्भवतीची सुटका करण्याची विनंती केली। तहसीलदारांशी चर्चा सुरू असताना इकडे प्रसूती वेदना वाढत गेल्या। शेवटी रस्ताच मिळत नसल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावलं। सर्वांनी महिलेला झोळटीत टाकून झाडाझुडपातून ओढ्यातून वाट काढत रुग्णवाहिकेपर्यंत नेलं। गेली 2 वर्ष हा वाद महसूल विभागाकडे प्रलंबित आहे। ऊस नेण्यापासून प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांनी अडवणूक केली। काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या ऊसासाठी मंडल अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तात्पुरता रस्ता उपलब्ध करून दिला होता। आज मात्र तशी मध्यस्थी होऊ शकली नाही। आज मंगळवार रोजी जी अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे, त्याच्या अंतर्गत आरग ते रेल्वे स्टेशन रोडला माळी परवान्यांची जी 25 ते 30 एकर जमीन असून त्या जमिनीला जाण्यासाठी पूर्वीपासून जो वहिवाटीचा जो रस्ता होता तो अचानकपणे बंद केल्यामुळे ते माळी परिवाराला कुटुंबियाला ना धड दवाखान्याला जाण्यासाठी ना आपला भाजीपाला घालवण्यासाठी ऊस शेती घालवण्यासाठी जो रस्ता नाही आहे, या मागणीसाठी 1 वर्षापासून तहसीलदार ऑफिसला जे माळी परिवार चप्पल घासत आहेत तरीसुद्धा त्यांना अजून न्याय मिळालेला नाही आहे। आज जी घटना घडली, एक गर्भवती महिलेला झोळीतून घेऊन ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायला लागलं। या महिलेला या घटनेत जर दुखापत झाली असती, काही तर बरं वाईट झाले असते तर या घटनेला जबाबदार कोण असा एक प्रश्न उपलब्ध होतोय। आणि आज देखील त्या माळी परिवारामध्ये त्या शेतामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे। अचानक काय तर कोणाला तर रात्री अपरात्री साप चावला किंवा एखादा अटॅकचा प्रॉब्लेम आला तर त्याला अजूनपर्यंत तिथं वाहन जात नाही आहे। तऱ्हेने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी माळी परिवाराची संपूर्ण विनंती आहे। हा रस्ता नाही झालाच तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलन करू, ह्या इथपर्यंत आम्ही आरंगमधून आम्ही माळी कुटुंबीय बोलतो। आम्ही ह्या रस्त्यासाठी 2021 पासून आम्ही तहसीलदार मॅडमना अर्ज केला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार भेटत आहे। त्यांनी स्थळपाहणी केली, पण त्या पाणीत त्यांनी पॉझिटिव्ह थोड्या गोष्टी बोलल्या, पण त्याच्यानंतर आम्हाला थोडा ऊसाची अडचण आल्यावर त्यांनी त्या मदत केली। पण त्यावेळी पण आम्ही प्रत्येक खेपेला JCBनं तो ट्रॅक्टर बाहेर काढला। आम्ही मंडल अधिकाऱ्यांना बोललो, पण हा रस्ता धोक्याचा आहे, ट्रॅक्टर पलटी झालं तर काय करायचे, तोडकरी पण नाही म्हणत होते। पण सगळ्यांना आम्ही विनंती करून कसे तर आम्ही ते मार्ग काढायला प्रयत्न केला। प्रत्येक खेपेला आम्ही JCB लावूनच काढला। आणि आताही त्यातूनच त्यांनी मार्ग द्यायला त्या गर्भवती महिलेसाठी त्यांनी ॲम्ब्युलन्स नाही म्हणलं, तिथं अडकली तर आम्ही काय करावं। अशा वेळी त्यांना फक्त आम्ही जे संबंधित शेतकरी आहेत त्यांना म्हणलं, वकील साहेबांना, नरवाडकर वकील साहेबांना, आम्हाला फक्त तात्पुरती वाद उघडी करून द्या, त्यानंतर तुम्ही आहे तसं करा। आम्ही त्यांना पाया पडतो एवढ्यापर्यंत बोललो, पण त्यांनी सरळ म्हणले तुम्ही खोटं बोलत आहेत आणि मला तुम्हाला काही मदत करायची नाही, मी तुम्हाला रस्ता उघडा करून देणार नाही। त्यामुळे शेवटी आपल्या ग्रामस्थांनी परत तंटामुक्तीतले डेप्युटी सरपंच ह्या सगळ्यांनी, बाकीचे आमचे संजू नकटाणे आहेत, यांनी सगळ्यांनी मदत करून काही तर करून आम्हाला त्यांनी मदत केली। झाडं त्यांनी झुडपं थोडी काढली आणि तिथून मग आम्ही झोळीतून त्या महिलेला आणलं आणि एवढं सगळं करण्यात 4-5 तास आमचा वेळ गेला। आणि त्या वेळेमुळं जी नॉर्मल डिलिव्हरी आहे ती काल सिझर करावी लागली। डॉक्टर म्हणले तुम्ही 1 तासात का आणलं नाही, 1 तासात आणलं असतं तर ही नॉर्मल झाली असते, कारण याच्या अगोदरची नॉर्मल झाली, पण ह्या फक्त 5 तास वेळ गेल्यामुळं तिचं सिझर करावं लागलं। मग ह्या सगळ्यात जर हे असं होत असेल आपल्या सांगलीमध्ये तर काय अर्थ यात। आणि लोक चांगले शिकलेले माणसं जर आम्हाला अशी अडचण करत असतील कसं करायचं आम्ही, आणि काय तर करून आम्हाला तुम्ही यातून मार्ग काढून वेळच्या वेळी लवकर आम्हाला मार्ग द्यावा। ही सदरची घटना ही खूप निषेधाची आहे आणि असं काळीम बसणारी घटना होत असेल तर आमचा निषेध आहे आमच्या माळी कुटुंबियाचा। असंच चालले तर आम्ही कलेक्टर ऑफिस जवळ जाऊन धरणे आंदोलन करायची आमची मानसिकता, आम्ही गरज सगळे घेऊन जाणार आहे। आमची 200 लोक आहेत, आम्ही आता बघणार नाही तर आम्ही तेच करणार आहे। आज आरगमध्ये मंगळवारी स्टेशन रोडला माळीमळ्यामध्ये गर्भवती महिला आमच्या घरातल्या महिलेला अडथळा एका शेतकऱ्याने निर्माण केला होता आणि इमर्जन्सी झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला, नरवाडकर वकिलांना
आम्ही विनंती केली की आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन जातो, गर्भवती महिला बाहेर घेतो, पण संबंधित शेतकऱ्याने आम्हाला काय पॉझिटिव्ह भूमिका घेतली नाही, गाडी घेऊन दिली नाही. नंतर प्रशासनाला आम्ही गेले 15 दिवस विनंती करत होतो की आमच्या घरी डिलिव्हरीचं पेशंट आहे, आम्हाला रोड उपलब्ध करून द्यावा, पण प्रशासनाने पण कुठं आम्हाला पॉझिटिव्ह मदत केलेली दिसत नाही आहे. अशामुळे गर्भवती महिलेस आम्हाला जवळजवळ अर्धा किलोमीटर झोळीतून उचलून आणावे लागले वड्यावरून ते. अशावेळी आर्गेतील तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक ही धावून आले. त्यामुळं कालचा प्रसंग आम्हाला निभावून गेला, पण हा प्रसंग पूर्ण केळसवान आहे आणि असा प्रसंग वेळी सहकार्य करावं, प्रशासनाने सहकार्य करावे ह्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो माळी फॅमिली. काल इमर्जन्सीच्या वेळी आम्ही प्रशासनाच्याकडे मदत मागण्यासाठी गेलो होतो, तहसीलदार ऑफिस, मंडळाधिकारी आगात, पण कोणाकडूनच पॉझिटिव्ह सहकार्य झाले नाही. कोणताही अधिकारी म्हणजे लोकेशनला आले नाहीत आणि पेशंट बाहेर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची मदत झाली नाही. पूर्णपणे तंटामुक्ती आरग, ग्रामपंचायत आरग आणि लोक या सगळ्यांच्या सहकार्यातून कालचा आमचं पेशंट बाहेर पडलं आहे. त्यामुळे प्रशासनाचा जाहीर निषेध आहे आमच्याकडून.